Hello student, today we are going to learn poem number 2.2 Indian Weavers written by Sarojini Naidu. Let's see explanation and summary in this poem. Indian Weavers written by Sarojini Naidu. See Sarojini Naidu's autobiography. Sarojini Naidu 1879 to 1949 was a political activist, feminist and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. She was an important figure in India's struggle for independence. Sarojini Naidu's work as a poet earned her the sobriquet of Nightingale of India, Bharatiya Kokila. Later, she became of the United Provinces in 1947, becoming the first woman to hold the office of the governor in independent India. तर पहा, सरोजिनी नायडू यांचा जन्म 1879 आणि मृत्यू हा 1949 साली झालेला आहे. वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट. सरोजिनी नायडू ह्या प्रसिद्ध राजकीय कार्यकर्त्या, फेमिनिस्ट अँड फर्स्ट इंडियन वुमन हू बिकेम द प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. स्त्रीवादी चळवळीच्या पुरस्कर्त्या आणि पहिल्या भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या होत्या. शी वॉज अन इम्पॉर्टंट फिगर इन इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील त्या एक महान व्यक्ती होत्या आणि कवयित्री म्हणून जे त्यांनी कार्य केलेले आहे त्या कार्याबद्दल त्यांना भारतीय कोकिळा ही उपाधी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. Sarojini Naidu's work as a poet earned her the sobriquet of Nightingale of India, भारतीय कोकिला. आणि कवयित्री म्हणून जे त्यांनी कार्य केलेलं होतं त्या कार्याबद्दल त्यांना भारतीय कोकिळा ही उपाधी देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. Later she came of the United Provinces in 1947, becoming the first woman to hold the office of the governor in independent India. आणि त्याच्यानंतर त्या राज्यपाल झाल्या आणि 1947 मध्ये जे संयुक्त भारत म्हणून जे निर्माण झाले त्याच्या त्या राज्यपाल होत्या. Indian Weavers is a short poem where the poet talks about three types of garment that the weavers weave at three particular times of a day. Each stanza of the poem represents the three important events of human life. Indian Weavers is a short poem. Indian Weaver ही एक छोटी कविता आहे ज्यात दिवसातील 3 वेळा विणकरांनी विणलेल्या वेगवेगळ्या कपड्याविषयी कवीनं सांगितलेलं आहे. आणि हे सांगत असताना पुढं कवी काय म्हणतात बघा. ईच स्टॅन्झा ऑफ द पोएम रिप्रेझेंट्स द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. आणि कवीनी या कडव्यामध्ये पद्य किंवा या पद्यामध्ये हे मानवी जीवनातील 3 टप्प्यांचे महत्त्वाचे वर्णन केलेले आहे. मग कोणते 3 टप्पे आहेत इथं दिलेले आहेत बघा. बर्थ, चाइल्डहुड, ॲडल्टहुड, यंग अँड डेथ, ओल्ड. तर मानवी जीवनातील 3 टप्पे कोणते कोणते दिलेले आहे. जन्म, तारुण्य आणि मृत्यू. द कलर्स मेन्शन्ड इन द स्टॅन्झाज आर व्हेरी सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. मग या पद्यामध्ये वेगवेगळ्या रंगांचे वर्णन इथं कवीनं खूप सुंदररित्या किंवा खूपच लक्षणीय केलेलं आहे. कारण कवितेमध्ये वेगवेगळे मूड इथं दर्शवलेले आहेत ज्याचा संबंध मूळ घटनांशी संबंधित आहे. इन शॉर्ट, सरोजिनी नायडू इज फेमस इंडियन
poetess. And Indian Weavers is a short poem which describe the journey to life from birth to life. Let us see the poem Indian Weavers, भारतीय विणकर. तर कवींनी भारतीय विणकरांच्या कार्यावरती प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर अशी कविता सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे. इंडियन वीवर्स. तर बघा, आता इथं कविता सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात माहिती आपण बघूया. इथं साईडला तुम्हाला काही सिम्बॉल दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट सिम्बॉल जो आहे ग्रीन, तिथं काय दिलेलं आहे बघा, टाईम ऑफ द डे, क्वेश्चन टू व्हीवर्स अँड आन्सर ऑफ व्हीवर्स. आता ग्रीन कलरची जी अक्षर आहेत ती इथं दिवसाचं टायमिंग दिलेलं आहे कवीनी, त्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे, प्रेझेंट केलेलं आहे. त्याच्यानंतर निळी जी अक्षरं दिसतात निळ्या रंगाची, त्याच्यामध्ये कवींनी विणकरांना प्रश्न केलेला आहे. अँड द ब्लॅक लाईन्स आहेत त्या आन्सर ऑफ व्हीवर्स, ते आन्सर विणकरांनी दिलेली आहेत कवीच्या प्रश्नाची. तर अशा पद्धतीने इथे दाखवलेलं आहे. आणि साईडला तुम्हाला 3 पिक्चर दिसत आहेत बघा. फर्स्ट पिक्चरमध्ये तुम्हाला लहान बाळ एका छोट्याशा कपड्यामध्ये गुंडाळलेलं आहे. त्याच्यानंतर इकडं नववधूचं चित्र दाखवलेलं आहे आणि इकडं विणकर पांढऱ्या रंगाचं कापड विणताना दिसते. तर अशा पद्धतीचं जीवनातील 3 टप्प्यात 3 प्रकारचं कापड कसं विणकरांनी इथं विणलेलं आहे, कोणकोणत्या रंगाचं ते इथं कवींनी दर्शवलेलं आहे. सो लेट्स सी द पोएम इंडियन वीवर्स, भारतीय विणकर. Weavers weaving at break of day, why do you weave a garment so gay? Blue as the wing of a Hessian wild, we weave the robes of a newborn child. आता हॅल्शन म्हणजे काय बघा, इथं अर्थ होतो चमकदार किंवा रंगीबेरंगी पिसे असणारा किंगफिशर पक्षी. तर इथं आता वीवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ अ डे. ब्रेक ऑफ अ डे, विणकर हे अगदी दिवसाच्या सुरुवातीलाच कापड विणायचं काम करतायत. आणि हे ज्यावेळेला कवी त्यांना प्रश्न करतो, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे. गे म्हणजे हॅपीनेस, आनंदी. हे विणकरा, हे कापड विणत असताना तू खूप आनंदी दिसतोयस, असा कवी त्यांना प्रश्न करतो. त्यावर बघा, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्शन वाइल्ड, वी वीव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. त्यावर विणकर काय म्हणतोय बघा, की आम्ही हे कापड विणतोय ते अत्यंत तेजस्वी चमकदार आहे. आणि कुणासारखं आहे तर ते ग्रीक पुराणातल्या पक्षाच्या निळ्या पंखाशी तुलना केलेल्या आहे. म्हणजे निळ्या रंगाचा जो पक्षी आहे त्याच्या पंखाशी इथं तुलना केलेली आहे. वी वीव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. आणि हे कापड ते कोणासाठी विणतायत तर नवीन जन्मलेल्या बाळाचे कापड आम्ही विणत आहोत. आणि म्हणूनच इथं विणकर हा आनंदी आहे. आणि म्हणूनच कवीने त्यांना प्रश्न काय केलाय, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे. हे विणकरा, हे कापड विणत असताना तू एवढा आनंदी का दिसतोय. त्यावर मग विणकर सांगतोय की आम्ही हे लहान बाळासाठी कापड विणत आहोत, तेजस्वी चमकदार असं कापड विणत आहोत. नेक्स्ट स्टॅन्झा. Weavers weaving at fall of night, why do you weave a garment so bright? Like the plums of a peacock, purple and green, we weave the marriage veils of a queen. Weavers weaving at fall of a night. विणकर हा संध्याकाळच्या वेळेला इथं कापड विणत आहे. आता फर्स्ट स्टॅन्झा जर तुम्ही बघितला तर ब्रेक ऑफ अ डे, अगदी दिवसाच्या सुरुवातीला. सेकंड स्टॅन्झा जर तुम्ही बघितला तर तिथं दिवसाची कोणती वेळ दाखवले, विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. विणकर हा संध्याकाळच्या वेळेला कापड विणत आहे. वाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट. बघा, इथं कवी प्रश्न विचारतोय की तुम्ही एवढं तेजस्वी कापड का विणत आहात. कवीने इथं त्याला प्रश्न केलेला आहे की एवढं तेजस्वी कापड तुम्ही का बरं विणत आहात, असा इथं कवीने प्रश्न केलेला आहे. त्यावर मग इथं पुढं बघा विणकर काय उत्तर देतोय.
Like the plums of peacock, purple and green, we weave the marriage veils of a queen. तर मग इथं विणकर काय उत्तर देत आहेत बघा, की संध्याकाळच्या वेळेला नववधूसाठी ते वस्त्र विणत आहेत आणि नववधूसाठी सुंदर असं पर्पल आणि ग्रीन रंगाचं मोरपिशी रंगाचं अशा पद्धतीचं सुंदर वस्त्र मी विणत आहे असं विणकर सांगतो. Weavers weaving solemn and still, what do you weave in the moonlight chill? White as a feather and white as a cloud, we weave a dead man's funeral shroud. आता श्रावड म्हणजे काय तर बघा, कफन किंवा प्रेतवस्त्र. मग आता दिवसाच्या तिसऱ्या प्रहरामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, दिवसाच्या तिसऱ्या प्रहरामध्ये रात्रीच्या शीतल अशा चंद्रप्रकाशामध्ये विणकर हा गंभीरपणानं ते वस्त्र विणतोय. मग तिथं कवींनी प्रश्न केलाय, व्हॉट डू यू वीव इन द मूनलाईट चिल? एवढ्या शांत शीतल चंद्रप्रकाशामध्ये रात्रीच्या वेळेला तुम्ही हे कसलं वस्त्र विणताय? व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. मग इथं ते काय सांगताय की मृत व्यक्तीसाठी शुभ्र धवल म्हणजे पांढऱ्या रंगाचं वस्त्र कफन हे विणायचं ते काम करतायत. मग आता तुम्ही जर ही कविता बघितली तर तुमच्या लक्षात येईल की दिवसाचा इथं पहिला प्रहराच्या वेळेला लहान बाळाचं वस्त्र विणताना आपल्याला विणकर दिसतोय आणि तो आनंदी आहे. म्हणजे मानवी जीवनातील जी पहिली अवस्था आहे, जन्माची अवस्था आहे ती इथं दाखवलेली आहे, मीन्स बर्थ, चाइल्डहुड. देन सेकंड स्टेज कोणते आहे बघा, तर कोणती दाखवलेली आहे? तारुण्य अवस्थेतली, ॲडल्टहुड. अँड द थर्ड स्टेज इज डेथ. बर्थ, ॲडल्टहुड अँड डेथ अशा पद्धतीनं इथं मानवी जीवनातील 3 टप्पे आपल्याला दाखवलेले आहेत. तर अशा पद्धतीची हा कवितेचा अर्थ होतो. तर आता स्टॅन्झा वाईज तुम्ही इथं अर्थ बघू शकता बघा. फर्स्ट स्टॅन्झा, बर्थ. वीवर्स वीविंग ॲट ब्रेक ऑफ डे, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे? ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हेल्शन वाइल्ड, वी वीव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. In this poem, the poet describes the 3 different stages of life. कवींनी इथं मानवी जीवनातील 3 अवस्था या कवितेमध्ये व्यक्त केलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत. लाईफ दॅट इज बर्थ, मॅरेज अँड डेथ म्हणजे जन्माची अवस्था दाखवलेली आहे, लग्नाची दाखवलेली आहे म्हणजेच ॲडल्टहुड, अँड डेथ मृत्यू. द पोएटेस आस्क्ड 3 questions to weavers and their answers are relates to life. मग इथं कवींनी मानवी जीवनाशी निगडीत 3 प्रश्न विणकराला केलेले आपल्याला दिसून आलेले आहेत. द पोएटेस सेज दॅट weavers started their work in early morning and they make bright garments in a blue color as the wings of the kingfisher. When the poetess asks the question, weavers tell that they weaving the garment of a newborn child. It relates to the childhood of a person. The childhood is more attractive, happy, beginning like blue color. मग निळ्या रंगाचं तेजस्वी कापड हे लहान बाळासाठी ते दिवसाच्या पहिल्या सुरुवातीला ते दिवसाच्या पहिल्या प्रहराला ते विणताना दिसतात. त्यावेळेला कवी त्याला प्रश्न करत असतो की हे कापड विणताना तुम्ही एवढा आनंदी का दिसताय, असं इथं कवींनी प्रश्न केलेला आहे. त्यावेळेला विणकर म्हणतो की हे लहान बाळाचं कापड आम्ही विणतोय आणि म्हणूनच तो विणकर आनंदी दिसत असतो. नेक्स्ट स्टॅन्झा, सेकंड. Weavers weaving at fall of night, why do you weave a garment so bright? Like the plums of a peacock, purple and green, we weave the marriage veils of a queen. At evening time, the weavers weaving attractive garments in purple and green color like the plums of a peacock. When the poetess asks the question, they tell that
a marriage well of a queen. This suggests the youth of a human being. Youth is the golden time of life, energetic, enjoyable, and attractive. So that's why here used the expression the plums of a peacock, purple and green. मग सेकंड स्टँजामध्ये दिवसाच्या दुसऱ्या प्रहराला द फॉल ऑफ नाईट, संध्याकाळच्या वेळेला विणकर हा नववधूचं वस्त्र विणत असतो. आणि त्यावेळेला कवी त्याला प्रश्न करतोय, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट, एवढं तेजस्वी चमकदार कापड तुम्ही का विणत आहात. इथं प्रश्न, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. When the poetess asks the question, they tell that it's a marriage veil of a queen. This suggests the youth of a human being. Youth is the golden time of. तारुण्य अवस्था ही अगदी माणसाच्या जीवनामधील ते सोनेरी दिवस असतात आणि म्हणूनच इथं ते अगदी ते वस्त्र आनंदानं विणताना दिसत आहेत. अँड द स्टँजा नंबर 3, डेथ. In the chill moonlight night, the weaver's attitudes changed. They become serious and calm, motionless. The garment is white color like feather and cloud. They are weaving the clothes of a dead man's funeral shroud. आता तिसऱ्या स्टँजामध्ये जर आपण बघितलं तर विणकर हा हे कापड अगदी शांत आणि संध्याकाळच्या वेळेला चंद्राच्या शीतल छायेमध्ये हा विणकर हे कापड विणत असतो. आणि ते कापड पांढरशुभ्र हे कापड वस्त्र ते मृत व्यक्तीसाठी विणलं जात होतं. आणि म्हणूनच इथं कवीने म्हटलेलं, इट क्लिअरली इंडिकेट्स द ओल्ड एज ऑफ अ पर्सन. मानवी जीवनातील शेवटची अवस्था जी आहे त्या अवस्थेचं इथं वर्णन केलेलं दिसतंय. द व्हाईट कलर, फिदर and a cloud are carrying to the statement that the end of life. तर अशा पद्धतीनं आपल्याला कवींनी, सरोजिनी नायडूंनी या कवितेमध्ये मानवी जीवनातील महत्त्वाच्या 3 अवस्था इथं आपल्याला दाखवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं ही कविता आपल्याला समजली असेल. तर हा व्हिडिओ जर आपल्या सर्वांना आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. थँक्यू.